अपघातानंतर त्या अपघाताबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि हा शंकेचा सूर आता वाढताना दिसतो. अनेक जणांच्या मनात शंका आहे की घातपात असू शकतो. काय एकंदरीत याबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण आपल्या पक्षाचे विविध नेते याबद्दल शंका व्यक्त करतात. आदरणीय दादा हे आमचे नेते तर होतेच, पण आम्हाला एक वडिलांप्रमाणे प्रेम करणारे दादा होते. शेवट हिंदू धर्म संस्कृतीनुसार मी तरी व्यक्तिगत एक दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ह्या दसक्रिया 13वा ह्या सगळ्या विधी जोपर्यंत पार पडत नाही तोपर्यंत मी तरी कुठलं शंकास्पद राजकीय स्टेटमेंट तरी मी आत्ता तरी करणार नाही. पण वेळ आल्यानंतर सगळ्या सविस्तर गोष्टी बोलल्या जातील. एकीकडे आता आपण हिंदू धर्माचा याचा उल्लेख केला की दशक्रिया विधी होईपर्यंत तुम्ही थांबताय त्या वक्तव्य, पण याच याला दशक्रिया विधी उरकायच्या अगोदर शपथविधी झाला, सत्तेतली घाई, याच्यावरूनही टीका होती. नाही, शेवट प्रत्येक गोष्टीमध्ये टीका टिप्पणी होत असते, तर्कवितर्क काढले जात असतात. पण त्या गोष्टीच्या मी तरी स्वतः खोलात गेलो नाही. शपथविधी का घेतली गेली, कुठलं काही टेक्निकल कारण असू शकतं का, कायदेशीर कारण असू शकतं का, काही राजकीय आराखडे असू शकतात का. त्यामुळं मी तरी त्या गोष्टीच्या मुळाशी न गेल्यामुळं त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा अजितदादांशी सुरू होती असं बोललं जाते, दावे केले जात आहेत. आपल्याशी काही बोलणं झालं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यामागं तुम्ही पाहिलं असेल, महानगरपालिकेच्या निवडणुकी, पुणे महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक असो, त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र निवडणुकीला फिरलो. त्यामध्ये एखादा उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर, फायनल केल्यानंतर त्याला चॉईसने चिन्ह दिलं गेलं. त्याला तुतारी लागती की घड्याळ लागती, चॉईसने चिन्ह दिला. त्या ठिकाणी आम्ही दादांबरोबर पिंपरी चिंचवड भागामध्ये, चंदननगर भागामध्ये सभांना आम्ही उपस्थित होतो. मी असू, सुनील टिंगरे असू, रोहित पवार असू किंवा सुनील शेळके असू, आम्ही एकत्रित सर्वांनी प्रचार केला. ताई असू, सगळ्यांनी. आत्ता ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांच्या पद्धतीने चिन्ह वाटप केलं होतं. तुम्हाला घड्याळ अपेक्षित आहे का, तुतारी वाजवणारा माणूस अपेक्षित आहे. याचा अर्थ हे सगळं बऱ्यापैकी वरिष्ठ लेवलला काही गोष्टी ठरलेल्या होत्या. मी काल परवा सातारा या भागामध्ये, सातारा आणि मान खटाव भागामध्ये प्रचाराला होतो. मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब ज्या उमेदवारांच्या प्रचाराला होतो ते उमेदवार घड्याळ या चिन्हावर होते. मी आज सकाळी आंबेगाव खेड त्या भागामध्ये प्रचाराला होतो. त्या ठिकाणी सुद्धा ते उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे होते. शिरूर तालुक्यात एक उदाहरण सांगतो. अशोक बाप्पू पवार 2024च्या निवडणुकीला विधानसभेच्या राष्ट्रवादी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांच्या पत्नी सुजाता भाभी यासुद्धा घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. याचा अर्थ हे वरिष्ठ लेवलला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. पण आता हे सगळं करण्यामागं करत असताना याची मुख्य भूमिका पार पाडत होते ते म्हणजे आदरणीय दादा. पण आज दादा आपल्यात नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी एक शंका कुशंका, हे दादा बोललेच नव्हते, या गोष्टी केल्याच नाही, ही गोष्ट आमच्यासमोर झालंच नाही, अशा त्या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळत आहे. का बरं या शंका उपस्थित केल्या जातात? राष्ट्रवादीतले जे इतर नेते आहेत म्हणजे अजितदादांच्या पक्षातले, यांचा काही याच्यामागे स्वार्थ दिसतो? प्रत्येकाचा राजकीय आराखडे वेगवेगळा असतात. म्हणून मी आज या ठिकाणी सक्सेनाताईच्या सभेला आलो. का आलो? त्यामध्ये माझं प्लॅनिंग असतं, आराखडा असतो की आपण आपल्या एका ताईच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेवटी देशाच्या युवतींचं जर पार्टीचं नेतृत्व करते तर अशा नेतृत्वाच्या पाठीशी आपण त्या मतदारसंघामध्ये एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राहिला. हा माझा राजकीय आराखडा, हा पक्षाचा डावपेच, ह्या सगळ्या गोष्टी तसा प्रत्येकाचा वेगवेगळा डावपेच असू शकतो. शेवट राजकारणामध्ये बऱ्याच जणांना कधीकधी राजकारणामध्ये काही नेतृत्व करणारे लोक हे अनशिकर असतात. म्हणजे आपण सुरक्षित राहू शकतो का नाही, मग आपण सुरक्षित राहण्यासाठी कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे, असे पण डावपेच असू शकतात. पण त्या गोष्टीच्या खोलात नाही जायचं आपल्याला. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.